को पावर्ड बाय टेक्नो। दोन चिमुकलीवरती अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे यांच्या एन्काउंटर नंतर बदलापूरमध्ये गेले काही दिवसापासून तणावाचं वातावरण आहे। आता अक्षरशः उच्च न्यायालयाने त्याला दफन कुठं करायचं आणि 3 दिवसाच्या आतमध्ये दफन करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत। या सर्व विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे आमदार किसन कथोरे आहेत। सर, गेले काही दिवसापासून बदलापूरमध्ये तणावाचं वातावरण आहे आणि ज्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी सुरू आहे, सगळ्यात पहिले तुम्ही या विषयावरती का? खरं म्हणजे बदलापूरचं नाव बदनाम करण्यासारखी ही घटना घडली। अक्षय शिंदेनी जो प्रकार त्या दोन चिमुकल्यांच्यावर केला त्याच्यामुळे जी दंगल घडली किंवा घडवली ती चुकीच्या मार्गाने गेली आणि बदलापूरचं नाव त्याच्यामुळे बदनाम झालं। आज त्या दिवशी ज्या दंगल झाली त्या दिवशी विरोधकांचा एकच प्रश्न होता, अक्षय शिंदेला आता इथे आणा, फाशी द्या। कायदा असा कधीच नाही की लगेच आणून कुठल्याही आरोपीला फाशी द्यावी। सतत त्यांचा तोच सरकारवर मारा होता, फाशी द्या, फाशी द्या। आता अक्षयला कोर्टात नेलं, त्याला शिक्षा झाली, त्याला जेलमध्ये नेलं। येताना जी घटना घडली ती खरं म्हणजे नियतीने घडवली असेल कदाचित। जर अक्षय शिंदेला त्याने जर काही गडबड केली नसती तर हा प्रश्नच आला नसता आणि त्यामुळे आमचे बदलापूरकर खऱ्या अर्थाने मनापासून धन्यवाद देतात की चांगला निर्णय झाला। एकंदरीत आता त्याला दफन कुठं करायचं यावरती 2 ते 3 दिवसापासून राजकारण पेटले। त्यांचे आई वडील या ठिकाणी फिरत आहेत आणि आता न्यायालयामध्ये देखील गेलेत। 3 दिवसामध्ये दफन करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत। तर बदलापूर म्हणून म्हणजे बदलापूरमध्ये ते राहणारे वास्तविक या ठिकाणी आहे, तर तुमचं काय मत आहे? या ठिकाणी दफन करायला हवं का तुमचा याला विरोध आहे? कुठल्याही आई बापाला आपल्या मुलाचं किती गुन्हे झाले तरी पण ती झाकण्याचा प्रयत्न करतात। त्यांचं प्रेम निश्चितपणे असते, कुठल्याही आई बाप असेल। त्यांचा एवढा मोठा अपराध आहे तो त्यांनी पोटात घालून जर अशा प्रकारची मागणी त्यांची असेल तर खरं म्हणजे त्यांचे ते आईबाप म्हणून त्यांनी केले असेल। पण आमच्या सगळ्यांचा, कारण त्याला दफन करायचे, बदलापूर एवढं झपाट्यानं वाढतंय की दफनभूमी आमची जी आहे ती जर कदाचित मध्ये कुठेतरी आली आणि सगळ्या बाजूने डेव्हलप होत असेल तर प्रत्येकाच्या मनामध्ये एकच शंका राहील का या मुलींच्यावर अत्याचार करणारा अक्षय शिंदे इथे दफन केलाय। लोकांच्या मनात भीतीचं वातावरण सरळ राहील आणि बदलापूरमध्ये तो प्रकार होऊ नये पुन्हा, अशी मी खरं म्हणजे शासनाला विनंती करतो। एकंदरीत दफन करण्यासाठी बदलापूरमध्ये आपला विरोध आहे का? आता न्यायालयाच्या आदेशानंतर आपली काय भूमिका आहे, काय वाटतं? न्यायालयाची भूमिका काय असेल ते मला माहीत नाही, पण आमच्या बदलापूरकरांच्या मनामध्ये एक अशा प्रकारची भीती आहे की हा प्रकार थांबला पाहिजे आणि कुठेतरी ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी तो दफन झालं पाहिजे। अंबरनाथ नगर परिषदेमध्ये गेले, त्या ठिकाणी त्यांना विरोध केलाय, कळव्यामध्ये देखील विरोध केलाय, आपल्या इकडे काही कार्यकर्त्यांनी विरोध केलेला आहे। प्रामुख्याने तुम्ही या ठिकाणचे आमदार आहात, तुमचं काय मत आहे? माझंही तेच मत आहे की ज्या ठिकाणी घटना घडली, त्याचा मृत्यू झाला, त्या भागामध्ये दफन करावं। कोणालाच माहिती नाही, पोलिसांनी निर्णय घ्यावा, शासनाने निर्णय घ्यावा आणि विषय दफन करून टाकावा, विषय संपून जाईल। एवढं फिरायची गरज नाही। मात्र आता या ठिकाणी परत मागणी केली की बदलापूरमध्ये करावी, तर पुढची भूमिका काय असणार? नाही, बदलापूरकर मनापासून या गोष्टीला नाराज आहेत, काही घडूच नाही। माझ्याकडे कितीतरी नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या आणि त्यामुळे ते अशी माझी पण विनंती राहील नागरिकांच्या वतीने, हा निर्णय कोर्टाने काय देतंय त्याच्यानंतर आपण ठरवू, पण शासनाने पण तातडीने हा निर्णय घ्यावा आणि मार्गी लावा प्रश्न। आता पुढे मग आपण पत्रव्यवहार करणार आहात किंवा सांगणार आहात का की या ठिकाणी सोडवण्यासाठी कधीही पत्रव्यवहार करायला लागत नाही, फोननी कामं होतात, त्यामुळे फोन करून मार्गी लावून देईन मी। एकंदरीत तुमचा या दफन करण्यासाठी विरोधच आहे असं स्पष्ट? अहो, ज्या मुलींच्यावर अत्याचार झालाय त्यांच्या भावना काय असतील, त्यांच्या आईबापाची पण विचार आपण केलं पाहिजे ना, त्यांच्याही मनामध्ये त्या भावना असतील ना, ते होऊ नये यासाठी हा आमचा सगळा प्रयत्न आहे। धन्यवाद। एकंदरीत पाहिलं तर बदलापूरमध्ये त्याचा दफन करण्याची जी विधी आहे ती एकंदरीत या ठिकाणी करू नये, याला विरोध या ठिकाणी दर्शवला आणि त्याचबरोबर मला फोन करायला लागत नाही असा इशारा देखील या ठिकाणी भाजप आमदार किसन कथोरे यांनी दिलेला आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, बदलापूर। को पावर्ड बाय टेक्नो।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.